गुड मॉर्निंग एवरीवन। सो जो पहला लेक्चर हुआ था उसमें हमने देखा था वी हैव जस्ट ट्राई टू इंट्रोड्यूस यू अबाउट द सिलेबस ऑफ योर बीएससी थर्ड ईयर क्वांटम मैकेनिक्स। नाउ विल बिगिन विथ एक्चुअल स्टार्टिंग ऑफ लेक्चर ऑन क्वांटम मैकेनिक्स। तो जो पहला लेक्चर हुआ था उसमें हमने देखा था कि किस तरह से आपका जो सिलेबस है बीएससी थर्ड ईयर का एंड कंटेंट ऑफ दैट सिलेबस। नाउअडेज वी आर बिगिनिंग विथ द पार्ट्स ऑफ दैट कंटेंट। सो जिसमें क्वांटम मैकेनिक्स से हम लोग शुरुआत करेंगे। व्हाट इज क्वांटम मैकेनिक्स, क्वांटम मैकेनिक्स के जो अदर टर्मिनोलॉजीज है, व्हाट आर द एप्लीकेशंस, व्हाट आर द यूजेस, टर्मिनोलॉजी इज यूजफुल and everything we'll try to just learn about this quantum mechanics necessary and need, because it is necessary to know the applications of learning any topic. कोणताही क्लासमध्ये सुरुवात होण्याच्या आधी आपल्याला त्याचा आउटकम किंवा त्याची का बरं आवश्यकता आहे ही माहिती होणं अत्यावश्यक असते. सो देअरफॉर इट इज व्हेरी नेसेसरी फॉर एव्हरी वन ऑफ यू टू नो अबाउट द क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स का आपल्याला आवश्यक आहे, का शिकायचं आहे, आपल्याला माहिती असायला फारच गरजेचं आहे. So if we'll start with learning of this quantum mechanics, there very easily you can come to know about the aspects of quantum mechanics. जिसमें मैकेनिक्स का क्या मतलब है, पहले मैकेनिक्स को कौन से नाम से जाना जाता था किंवा मैकेनिक्सला याच्या पूर्वी काय म्हणायचे आणि क्वांटम मेकॅनिक्स का बरं सुरू झालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला यू कॅन बी एबल टू लर्न when you will try to understand about the different aspects of this mechanics. So therefore, while understanding and learning various aspects, you must try to remember mechanics. तर याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिक्स म्हणजे काय हे समजणं अत्यावश्यक आहे. So therefore, while beginning or when we are starting with introduction to this quantum mechanics, it is necessary to know about all the aspects, which may be starting with this classification of mechanics. मेकॅनिक्सच्या क्लासिफिकेशन पासून, म्हणजे मेकॅनिक्सला बेसिकली काय म्हणत होते, sorry for interruption. So therefore, when we are trying to learn about mechanics, it is very simple. It is motion and its various causes. तर जेव्हा पण आपण मेकॅनिक्सच्या विषयाचा अभ्यास करतो तर मेकॅनिक्स म्हणजे काय की एखादी वस्तू जर समजा मुवमेंट मध्ये असेल तर ती मुवमेंट मध्ये असताना जर अचानक त्या वस्तूला जर काही झालं, ती जर बंद पडली, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण मेकॅनिक कडे त्या वस्तूला घेऊन जातो. तर मेकॅनिक काय करतो, ही जस्ट ट्राय टू डील विथ द मोशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट and he's just trying to solve the issue. He's just trying to find out the faults in the vehicle. त्या गाडीमध्ये किंवा त्या मशीन मध्ये काय फॉल्ट आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. And once the problem or fault is solved, thereafter the machine or that instrument gets started working. So therefore, mechanics is nothing but that is a branch of physics which is dealing with motion and its various causes. तर ज्या फिजिक्सच्या एका अशा ब्रांचमध्ये ज्याच्यामध्ये मोशन अँड इट्स व्हेरियस कॉजेस, एखादी वस्तू जर असेल तर त्या वस्तूचं मुवमेंट आणि त्याचे काय कारण आहेत याचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो, दॅट इज कॉल्ड ॲज मेकॅनिक्स. मग मेकॅनिक्सचे 3 वेगवेगळे भाग पडतात, ज्याच्यामध्ये क्लासिकल मेकॅनिक्स आहे, क्वांटम मेकॅनिक्स आहे आणि स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आहे. बट ॲट अ लार्ज केसेस द स्टॅटिस्टिकल ब्रांच, दॅट इज
त्याला स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स असं म्हणत नाही. इट इज जनरली कॉल्ड ॲज स्टॅटिस्टिकल फिजिक्स. त्याला स्टॅटिस्टिकल फिजिक्सच म्हणतात. बट ऑल दॅट इज रिलेटेड विथ द मेकॅनिझम. ते सर्व जे आहे ते मेकॅनिक्सच्या रिलेटेड आहे. सो देअरफॉर यू कॅन ऑल्सो क्लासिफाय इट ॲज अ थर्ड पार्ट ऑफ दिस मेकॅनिक्स. तर त्याला आपण मेकॅनिक्सचा तिसरा भाग म्हणून पण you can classify it as a statistical mechanics. So therefore when you are learning about the classical mechanics, the classical mechanics मध्ये काय होतं, तर classical mechanics was related with rigid material or material which are having a which are macroscopic in nature. असे मटेरियल की जे लिफ्ट करायचं असेल तर that can be seen by our open eyes, or you can easily feel that the object is changing its position. So therefore, in classical mechanics, it is considered that that branch is very specifically related with rigid material or macroscopic material. And such material, when lifted or when they are shifted from one place to other place, it can be very easily observed by a person, or it can be very easily observed by open eyes. परंतु मग या क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये काय व्हायचं की क्लासिकल मेकॅनिक्सचा अभ्यास करत असताना न्यूटन हॅज डिराइव्ड सम एक्सप्रेशन्स, सम थेरीज ही हॅज डिवाइज्ड. मग त्यांच्या थेअरीच्या नुसार काय होतं की अन ऑब्जेक्ट विल बी ऍड्रेस्ड अनलेस अँड अंटिल नो एक्सटर्नली इम्बॅलन्स फोर्स इज अप्लाइड ऑन इट. म्हणजे एखादा जर ऑब्जेक्ट असेल आणि तो ऑब्जेक्ट जर आपण एखाद्या ठिकाणी ठेवला आणि खूप वेळपर्यंत जर ठेवला तर तो ऑब्जेक्ट त्याच ठिकाणी राहील जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल इम्बॅलन्स फोर्स देऊन त्याला उचलणार नाही. समजा पेन आहे, पेन जर एखाद्या टेबलवर तुम्ही ठेवला असेल क्लासरूम मध्ये, तर तो पेन त्या क्लासरूम मध्ये तोपर्यंत राहील जोपर्यंत त्याला कोणी तिथून उचलणार नाही. परंतु मग आता हे जे नियम आहेत हे नियम इलेक्ट्रॉनिक मोशन मध्ये अप्लाय केले जाऊ शकत नव्हते. बिकॉज वेन यू आर लर्निंग अबाउट द ॲटॉमिक फिजिक्स, तर त्या ठिकाणी electrons are supposed to be revolving around the nucleus. So when electrons are revolving around the nucleus, so it is supposed that there should be an imbalance external force which is trying to make him to make him or it to rotate. परंतु ज्यावेळी न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अप्लाय केला गेला तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन वॉज कम्प्लिटली इनएप्लिकेबल फॉर सच ए मायक्रोस्कोपिक मटेरियल. Now I am using two terminologies. One is a macroscopic, other is a microscopic. एक टर्म आहे आपली ज्याच्यामध्ये आपण मॅक्रो असं म्हणतो. मॅक्रो म्हणजे रिजिड मटेरियल, अँड द अदर टर्म इज मायक्रोस्कोपिक. सो देअरफॉर when the microscopic materials are tried to be judged by using this classical mechanics or law of motion devised by Newton's, so it is observed that the law of motion cannot be applied completely for such a microscopic material. मग त्या ठिकाणी काय व्हायचं. आणि दुसरी गोष्ट काय होती की अकॉर्डिंग टू सेलेस्टियल बॉडी मुवमेंट, दॅट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ क्लासिकल मेकॅनिक्स, की ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या भोवती गोल फिरत असतो तर तो जो ऑब्जेक्ट गोल फिरतोय काही काळाच्या नंतर त्याची एनर्जी संपल्याच्या नंतर इट शुड फेल इनसाइड द न्यूक्लियस. म्हणजे तो गोल फिरणारा जो ऑब्जेक्ट असेल तो काही काळाच्या नंतर खाली पडायला पाहिजे. कारण काय होतं की गोल फिरत असताना त्याच्यामधली जी ऊर्जा आहे, सो इट इज गिव्हिंग आउट दॅट एनर्जी. सो ॲज अँड वेन द ऑब्जेक्ट रोटेटिंग इज गिव्हिंग आउट एन एनर्जी, नॅचरली व्हॉट विल हॅपन, वन पोझिशन विल बी रीच वेअर द टोटल एनर्जी विल बी लॉस्ट. तिथं पूर्ण एनर्जी त्याची संपून जाईल. आणि ऍट दॅट पर्टिक्युलर पॉईंट द रोटेटिंग ऑब्जेक्ट इज सपोज टू फेल डाऊन. परंतु हा नियम जर समजा इलेक्ट्रॉनिक मोशनच्या साठी अप्लाय केला गेला, इफ द सेम लॉ इज अप्लाइड फॉर द ॲटॉमिक मुवमेंट, सो इट इज ऑब्झर्व दॅट इट कॅनॉट फिक्स. तो जो लॉ होता तो फिक्स बसू शकत नव्हता. कारण काय होतं की इलेक्ट्रॉन हे खूप काळापासून न्यूक्लियसच्या भोवती फिरतात, बट नो वेअर वी हॅव हर्ड अबाउट दी फेलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इनसाइड द न्यूक्लियस. कुठंच आपल्याला इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसमध्ये पडल्याचं ऐकण्यात आलेलं नव्हतं. So it means that whenever we are considering about rotation of electron around this nucleus, there the law of celestial body motion cannot be applied. So it means that की मोशनचाही नियम अप्लाय होत नाही, celestial body रोटेशनचाही नियम अप्लाय होत नाही. So it is very necessary to have another branch of physics which can deal with this microscopic material and their motion. आता ह्या झाल्या दोन गोष्टी. तिसरी गोष्ट काय होती, हायड्रोजन डिस्चार्ज ट्यूब. अकॉर्डिंग टू क्लासिकल मेकॅनिक्स, म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्स जो अर्लियर ब्रांच होती त्या ब्रांचच्या म्हणण्यानुसार काय होतं की एखादा ऍटम असेल आणि त्या ऍटम मध्ये जर समजा एकच इलेक्ट्रॉन असेल तर तो इलेक्ट्रॉन जेव्हा ट्रान्झॅक्ट होतो म्हणजे एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जातो किंवा ऑर्बिटल चेंज करतो, तर एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्यांनी एकाच प्रकारचं इमिशन द्यायला पाहिजे. दिस वॉज अ कन्सिडरेशन बाय क्लासिकल मेकॅनिक्स. क्लासिकल मेकॅनिक्सचं म्हणणं होतं की जर एक इलेक्ट्रॉन एक ऑर्बिटची लेवल सोडून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये येत असेल किंवा दुसऱ्या ऑर्बिटमधून पहिल्या ऑर्बिटमध्ये जर जात असेल तर याच्यामध्ये तो इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेर जातो तर तो केवळ एका प्रकारचं इमिशन द्यायला पाहिजे. इट शुड गिव्ह आउट अन इमिशन ऑफ अ सिंगल टाइप ऑर सिंगल वेवलेंथचं इमिशन मिळायला पाहिजे. हे क्लासिकल मेकॅनिक्सचं म्हणणं होतं. बट वेन अन एक्सपेरिमेंट वॉज कंडक्टेड, जेव्हा हायड्रोजन डिस्चार्ज ट्यूबचा एक्सपेरिमेंट कंडक्ट करण्यात आला, सो इट इज ऑब्झर्व दॅट
इट इज नॉट गिव्हिंग ओनली अ सिंगल टाइप ऑफ इमिशन. तर त्या हायड्रोजन मधून केवळ एक प्रकारचं इमिशन येत नव्हतं. सो इट वॉज गिव्हिंग आउट अ डायव्हर्स डिफ्रॅक्शन. त्याच्यामधून डायव्हर्स डिफ्रॅक्शन वेगवेगळ्या वेव्हलेंथचे मिळत होते. सो इट हॅज ऑल्सो गिव्हन राईज फॉर थिंकिंग टू हॅव अनदर ब्रांच. म्हणजे मग इथे अजून ही एक नवीन एक अडचण निर्माण झाली की क्लासिकल मेकॅनिक्सच्या नुसार जर समजा एक ऑब्जेक्ट असेल, एक ऍटम आहे, त्या ऍटम मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, अँड व्हेन दिस इलेक्ट्रॉन इज ट्रान्झॅक्टेड फ्रॉम वन लेवल टू अनदर लेवल इट शुड गिव्ह आउट इमिशन ऑफ ए सिंगल टाइप. पण सिंगल टाइपचं इमिशन एक्सपेरिमेंट मध्ये मिळालं नाही. म्हणजे मग काय झालं की देअर इट इज ऑब्झर्व टू हॅव अ कॉन्ट्राडिक्शन. मग त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन झालं की क्लासिकल मेकॅनिक्सचं म्हणणं वेगळं होतं आणि व्हेन द एक्सपेरिमेंट वॉज कंडक्टेड it is found to be completely different. So therefore these are some of the things which have made the scientists to think about having a separate branch for these electronic movement, to have a separate branch for the microscopic material to be moved from one state to another state. So therefore there it has began thinking to have new branch. मग आता न्यू ब्रांच कोणती असायला पाहिजे? तर मग न्यू ब्रांच मध्ये असा विचार करण्यात आलं की whenever we are considering about rotation of electron around the nucleus, this electron was supposed to be rotating in the form of a wave. मग ती वेव कोणती असते? तर दॅट इज कम्प्लिटली इन द फॉर्म ऑफ एन एनर्जी. एका एनर्जीच्या फॉर्म मध्ये तो नेहमी तो इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो. मग एनर्जीच्या रूपामध्ये जर फिरत असेल तर मग त्याला एक शब्द असायला पाहिजे. मग शब्द कोणता असेल? एनर्जी तर काय एक म्हणजे देअर शुड नॉट बी एनर्जी ऑफ ए सिंगल रेस. सो इट मस्ट बी हॅव्हिंग सम क्वांटा. ते एका बल्क मध्येच असायला पाहिजे. मग बल्कला काय शब्द आहे? सो बल्क वॉज कॉल्ड ॲज अ क्वांटम. आणि मग ते काय आहे? सो देअरफॉर द पॅकेट ऑफ एनर्जी दे आर कॉल्ड ॲज अ क्वांटम. मग त्याच्यामुळे त्याचं नाव पडलेलं आहे क्वांटम मेकॅनिक्स. सो फ्रॉम दॅट पॉइंट ओनली it has started to call this special branch of physics which is dealing with motion and various causes for electronic, means microscopic material motion and its various causes. So that branch itself is called as a quantum mechanics. तर मग त्याला म्हणण्यात आलं क्वांटम मेकॅनिक्स. मग आता इथे काय झालं आपल्याला कळलं की क्लासिकल फिजिक्स आहे किंवा क्लासिकल मेकॅनिक्स आहे, क्वांटम मेकॅनिक्स आहे, परंतु या सर्वांमध्ये काहीतरी कोरिलेशन असतं. म्हणजे जेव्हा बघा आता आपण जेव्हा क्लासिकल मेकॅनिक्सचा अभ्यास करतो तर क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये आपण काय म्हणतो की मोठे ऑब्जेक्ट मीन्स द ऑब्जेक्ट विच कॅन बी ओपनली सीन बाय आवर आईज, असे ऑब्जेक्ट जे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकतो त्याला आपण क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये टाकलं. and the objects those which cannot be seen by our open eyes, that is falling under the category of this quantum mechanics. परंतु क्लासिकल मेकॅनिक्स किंवा जे ऑब्जेक्ट आहेत क्लासिकल मेकॅनिक्स मधले ते कशाचे बनलेले आहेत? आफ्टर ऑल दे ऑल आर मेड अप ऑफ दिस क्वांटम थिंग्स. म्हणजे या छोट्या छोट्या वस्तूचं एकत्रीकरण करून मोठी वस्तू बनलेली आहे. सो इट मीन्स दॅट देअर मस्ट बी सम स्टॅटिस्टिकल कोरिलेशनशिप बिटवीन द क्वांटम मेकॅनिक्स अँड क्लासिकल मेकॅनिक्स. तर हे जे दोन मेकॅनिक्स आहेत क्वांटम आहे आणि क्लासिकल आहे याच्यामध्ये एक स्टॅटिस्टिकल कोरिलेशन असायला पाहिजे. मग स्टॅटिस्टिकल कोरिलेशन आहे म्हणजे मग देअर मस्ट बी सम सायंटिफिक स्टडी, त्याचा अभ्यास करण्यासाठी काहीतरी एक सायंटिफिक डेटा असावा किंवा एक सायंटिफिक मेथॉडॉलॉजी असायला पाहिजे. सो देअरफॉर फ्रॉम दॅट पॉइंट ओनली इट हॅज स्टार्टेड कोरिलेटिव्ह स्टडी बिटवीन दिस क्लासिकल मेकॅनिक्स अँड क्वांटम मेकॅनिक्स. किंवा क्वांटम मेकॅनिक्स मध्ये पण जे मोशन्स आहेत म्हणजे वेन यू आर कन्सिडरिंग अबाउट मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, सो देअर ओनली यू नीड नॉट हॅव टू कन्सिडर अबाउट इलेक्ट्रॉन्स ओनली. तर तिथे केवळ आपण इलेक्ट्रॉनचाच अभ्यास करणार आहे असं नाही, तर सब ॲटॉमिक पार्टिकल्स जे आहेत, सब ॲटॉमिक पार्टिकल्स न्यूक्लियस मध्ये जे आपल्याला केवळ प्रोटॉन अँड व्हॉट यू कॉल इट एज ए होल्स एवढ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मीन्स वी नो दिस न्यूट्रॉन अँड प्रोटॉन, बट अलॉंग विथ दिस देर आर अदर पार्टिकल्स प्रेझेंट इनसाइड द न्यूक्लियस, दे आर कॉल्ड एज ए सब ॲटॉमिक पार्टिकल्स. मग ह्या सब ॲटॉमिक पार्टिकल्सचाही देर इज सम कोरिलेशन्स. मग याचा अभ्यास करण्यासाठी नवीन जी ब्रांच तयार झाली दॅट इज कॉल्ड एज स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स, और इन अनदर वे यू कॅन कॉल इट एज ए स्टॅटिस्टिकल फिजिक्स टू. तर मग त्याला म्हणतात स्टॅटिस्टिकल फिजिक्स. मेरा आवाज नहीं आ रहा है क्या इरशाद? ओम, इज इट ऑडिबल? नॉट ऑडिबल? सर वॉइस प्रॉब्लम है थोड़ी. आवाज आ नहीं रही क्या? सर वॉइस प्रॉब्लम है सर, आवाज येत नाही बरोबर. काहीच आवाज येत नाही म्हणजे सर अडकून अडकून यायला. अच्छा अच्छा, वो थोड़ा फिर नेटवर्क इशू हो सकता है. अभी थोड़ा सा क्लाइमेटिक और एनवायरमेंटल भी इफेक्ट है, थोड़ा नेटवर्क का इशू हो सकता है 100%. ठीक है. ओके. So therefore ये जो correlationship है between this quantum mechanics and classical mechanics, that is to be studied under the branch that is called as statistical mechanics.
Statistical mechanics is it's a part that you may have studied in your second year. Second year मध्ये आपण statistical mechanics चा बराच पार्ट बघितला होता. Nowadays, at present, you must have to concentrate on only a single terminology of quantum mechanics. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, क्वांटम मेकॅनिक्स वरच कॉन्सन्ट्रेट व्हायचंय. And this quantum mechanics is having 4 different chapters. One by one, we'll go try to go into it. So beginning with this, so now I hope every one of you might have been able to understand the. Hey, just a moment. I'm getting. थोड़ी देर के लिए अपना थोड़ा लेक्चर रुक गया था. I have received a call, so therefore I was busy in that call. So coming back to our again classification: classical mechanics, quantum mechanics, and statistical mechanics. These are the 3 major parts that we must have to study when you are considering about this mechanics. So therefore, going further for this classical mechanics. So classical mechanics में क्या हुआ था? Classical mechanics when tried to be studied, there are certain scientists involved in it, like Galileo, Newton, Lagrange, Hamilton, Maxwell. All these scientists were involved in classical mechanics, as classical mechanics were very specifically related with the macroscopic material. जो material bigger in size which can be seen by our open eyes, there the study was included by all these scientists, and they have tried to explain very well when rigid materials are considered. But when the case comes for the microscopic material, their application and the laws that were put forth by the scientists were found to be insufficient in explaining this microscopic material. तर मायक्रोस्कोपिक मटेरियलला या सायंटिस्टनी ज्या डेफिनेशन्स थेअरी किंवा नियम लावले होते ते बरोबर अप्लाय केल्या जाऊ शकते. पण when you are just considering it for a microscopic material, there it is observed that the laws explained by the scientists were insufficient in explaining the phenomena involved in the microscopic material. So therefore, from that point only, the beginning of quantum mechanics has started, and this has given rise for a very applicative branch. Means quantum mechanics सुरू झाल्याच्या नंतर जे आपण सध्याचे नॅनो फिजिक्स किंवा नॅनो मटेरियल जो आपण भाग बघतोय, सो दिस नॅनो मटेरियल्स ऑर नॅनो फिजिक्स दॅट इज नथिंग बट इट इज अन ऍडव्हान्समेंट इन द क्वांटम मेकॅनिक्स ओनली. तर क्लासिकल मेकॅनिक्स मधून वेगळं झाल्याच्या नंतर क्वांटम मेकॅनिक्स तयार झालं, आणि क्वांटम मेकॅनिक्स मधून मग ही नवीन ब्रांच तयार झाली. दिस ब्रांच इटसेल्फ इज कॉल्ड एज नॅनो टेक्नॉलॉजी. ज्या टेक्नॉलॉजीला आपण एव्हरीवेअर यू मे हॅव बीन एबल टू हिअर अबाउट वेरियस ऍप्लिकेशन्स ऑफ दिस नॅनो टेक्नॉलॉजी. तर ती टेक्नॉलॉजी नथिंग बट that has given birth, or it has raised from the mechanics of quantums. So therefore Galileo असेल, न्यूटन असेल, लॅग्रेंजेस आहे, हॅमिल्टनियन आहे, मॅक्सवेल्स आहे, यांनी व्हेरियस लॉज फॉर्म्युलेट केले, and these laws were very particularly applicable for classical mechanics or a rigid material. Now if you just try to consider about some of the quantities that we have mentioned over here,
the essence of classical mechanics restricts the macroscopic materials, that is m into d2r by dt square is equal to force, that is Newton's laws of motion. जे आपण म्हणतो की object will be rest unless and until no external imbalance force is applied on it. So therefore here also it is observed that when you are trying to consider about the physical positions like momentum, energy, all these were found to be having a variations in their quantity when we are just considering about applications. So therefore when motion is considered, so therefore stability of atom, as we have just discussed it as we have just tried to discuss about the atoms. आता आपण काय म्हटलं होतं की when we are trying to consider about rotation of the electrons, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक रोटेशन एका न्यूक्लियसच्या भोवती होते असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी काय म्हणतो की तो इलेक्ट्रॉन रोटेट होत असताना इट मस्ट बी इमिटिंग आउट एन एनर्जी इन द फॉर्म ऑफ एन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. 10 मिनिटानंतर 10 मिनिट. So therefore, as we have discussed just here about the stability of the atom, according to classical mechanics, when we are considering about rotation of electron around the nucleus, it must follow the celestial body motion law. So therefore, when the charges are rotating around the nucleus, it must emit out an electromagnetic radiation, and the day will come when this electron will fail inside the nucleus. But it is never happened about the electron. म्हणजे हे असं जरी असलं क्लासिकल मेकॅनिक्सच्या नुसार तरी पण क्वांटम मेकॅनिकली जर विचार केला तर nowhere we have observed this phenomena of failing an electron inside the nucleus, किंवा एखादा इलेक्ट्रॉन समजा त्या न्यूक्लियसच्या भोवती गोल फिरत असेल आणि फिरता फिरता डिसअपियर झाला. It never happens. So therefore what I mean to say here is, although classical mechanics has explained various phenomena very promptly, but when the same laws were tried to be applied for the microscopic material like atom, it is unable to explain the stability of atom. कारण मग त्या क्लासिकल मेकॅनिक्सच्या नुसार ॲटमच्या स्टॅबिलिटीचा जर आपण सोल्युशन जर काढलं तर atom cannot become stable because it must emit out an electromagnetic radiation when the electron is rotating around the nucleus. परंतु तसा कोणताही फेनोमेना होत नाही. So it has given a question mark on stability of atom. It has given a question mark on rotation of electron around the nucleus. So therefore quantum mechanics has tried to explain it in a different way. So therefore the stability of atom as the problem has raised when the classical mechanics was there, it is very well solved in quantum mechanics only. Similarly, when you are considering about the hydrogen atom, as we discussed earlier, that when the hydrogen spectra was considered, it is expected that the hydrogen atom contain only a single electron, and when the single electron is changing its state from see here it is mentioned as n is equal to 1 2 3 4 up to infinite. So when the electron is supposed to be moving from one state to another state, according to the classical mechanics, it should emit out an electromagnetic radiation, or it should give out an emission in the form of a single light, or it should give out an emission in the form of a single ray. But when the experiment was carried out, it is observed that when this electron is moving from one state to other state, it is giving out an emission of a different types. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे emission बाहेर पडतात असं दिसून येत होतं. So therefore there it was observed that the phenomena that was explained by classical mechanics by for the hydrogen atom was insufficient in explaining the rotation of nucleus, rotation of electron around the nucleus. मग त्याच्यामुळे काय झालं की हायड्रोजन ॲटमचा जो इमिशन स्पेक्ट्रा होता, तो इमिशन स्पेक्ट्रा अर्लियर क्लासिकल मेकॅनिक्सनी एक्सप्लेन करत असताना सिंगल रे इमिशन म्हणून डिक्लेअर केला होता, किंवा इट वॉज सपोज दॅट इट शुड गिव्ह आउट रेडिएशन ऑफ ए सिंगल रे. सो इट इज ऑब्झर्व टू बी हॅव्हिंग अ डेव्हिएशन फ्रॉम द statement of the classical mechanics, and it is also very well solved by using the quantum mechanics, considering that की तो जो ॲटम असेल तर त्या ॲटम मध्ये केवळ जेव्हा तो इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिट मध्ये फिरतो तर ऑर्बिट मध्ये काय एकच रे ऑफ इट इज नॉट हॅव्हिंग एन एनर्जी ऑफ अ सिंगल काइंड. सो इट इज अ स्पेक्ट्रा ऑफ एनर्जी. स्पेक्ट्रा ऑफ एनर्जी मध्ये काय अर्थ असतो, स्पेक्ट्रा ऑफ एनर्जी म्हणजे त्याच्यामध्ये काही मिनिमम लेवल असेल, काही मॅक्सिमम लेवल असेल. तर तो इलेक्ट्रॉन जेव्हा त्या मिनिमम मॅक्सिमम मध्ये फिरत असतो, सो नॅचरली द स्पेक्ट्रम दॅट इज ऑब्झर्व्ड, ऑर जो त्याचा इमिशन असेल त्या इमिशन मध्ये पण डिफरंट काइंड ऑफ रेज किंवा स्पेक्ट्रा आपल्याला मिळतील. त्याच्यामुळे हायड्रोजन ॲटम जो क्लासिकल मेकॅनिक्सनी एक्सप्लेन केला होता,
it was completely found to be unable to explain the hydrogen atom spectrum. पण हायड्रोजन ॲटम स्पेक्ट्रम जो आहे तो क्वांटम मेकॅनिक्सनी फार चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केला गेला आहे. Similarly, electronic state. So if you will be considering about the electronic state, there also you can find it out that the electronic state as has been explained by the classical mechanics were found to be different. And when the same were tried to be explained by using the quantum mechanics, तर त्याच्यामध्ये ते खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्या गेलं. कारण काय आहे की as per the quantum mechanics it states about the 4 different type of quantum states. ज्याच्यामध्ये जर समजा तुम्ही if you are considering about the above principle as you may have learned it in your 12th standard, 12व्या वर्गामध्ये तुम्ही above principle ऐकलेला असेल की no two electron can have all the 4 quantum states similar. की एखाद्या समजा ऍटम मध्ये जर समजा 2 इलेक्ट्रॉन असतील तर त्या दोन्ही इलेक्ट्रॉनच्या ज्या 4 क्वांटम स्टेट्स ज्या असतील त्या चारही क्वांटम स्टेट ह्या सिमिलर नसतात. त्या चारीच्या चारी क्वांटम स्टेट काय असतात, सगळ्याच वेगवेगळ्या असतात. सो देअरफॉर the quantum states were supposed to be different from one another. So therefore when the above principle was followed, the above principle is completely following the law of quantum mechanics. And as per the classical mechanics, it states about the motion by using the quantum numbers which are having a different deviations. So therefore, electronic state can be well explained by using the quantum mechanics other than using the classical mechanics. Similarly, if you will be considering about the radiation, black body radiation, it is supposed that when the hot object, it emits out an ultraviolet light that is having a different frequency range. Like classical theory suggests, ultraviolet catastrophes leading to obvious non-essential, non-sentimental, infinite energy radiation from a hot body. So it is explained that although the classical mechanics has tried to explain that there exists a black body which is 100%, which can absorb light of 100%. But when the experiment was carried by using the quantum mechanics, it is observed that nowhere the black body exists. Means no body can absorb 100% radiation killing on it. So therefore, the classically explained black body radiations were found to be deviated from the concept that is existing. Means इथं काय होतं की बाबा क्लासिकल मेकॅनिक्सच्या ज्या थिओरिटिकल कन्सेप्ट होत्या त्या पूर्णपणे क्वांटम मेकॅनिकली एक्सप्लेन करत असताना किंवा त्याचे एक्सपेरिमेंट्स कॅरी करत असताना त्याच्यामध्ये कम्प्लिटली डेव्हिएशन ऑब्झर्व झालं. सो दिस डेव्हिएशन कॅन बी वेल एक्सप्लेन अँड इट कॅन बी सॉल्व्ड बाय युझिंग द क्वांटम मेकॅनिक्स. सो देअरफॉर these are some of the examples which we need to highlight and which we need to study in details for getting to know about the applications of quantum mechanics, how the quantum mechanics is applicable when we are considering about motion of electron around the nucleus, how the wave function works, and the other subatomic particle. Means laws of classical mechanics when tried to be applied for the subatomic particle. So that laws were found to be completely inapplicable for that case. So therefore, the quantum mechanics has explained and it has tried to explain it in a well way for finding out various solutions. So similarly, if you consider about photoelectric effect too, परंतु photoelectric effect आपल्याला एक it may take a complete lecture for explaining the photoelectric effect and its various objects. So therefore, photoelectric effect will not elaborate right now. But rest of the part that we have seen earlier is completely talking about how the quantum mechanics has raised and what are the importance of raising the quantum mechanics on the back side of this classical mechanics. म्हणजे क्लासिकल मेकॅनिक्सचे जर आपण ड्रॉबॅकचा जर विचार केला तर त्या ड्रॉबॅक्स मधून रेज झालेली एक नवीन ब्रांच म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स. आणि या क्वांटम मेकॅनिक्सचाच उपयोग करून देअर इट हॅज ऑल्सो गिवन अ बर्थ फॉर दी नॅनो सायन्स और यू कॅन से नॅनो टेक्नॉलॉजी ऑल्सो. सो दीज आर सम ऑफ द टर्मिनॉलॉजीज. याला आपल्याला परत यांना एक पूर्ण लेक्चर लागेल अंडरस्टँडिंगच्या साठी. हे आपले काही पार्ट्स आहेत जे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये हायलाइट करायचे. स्लिट एक्सपेरिमेंट, कोरिलेशन, डिफ्रॅक्शन, quantum mechanical views, duality principle, uncertainty principle, because it is not possible to explain all these things in 40 minutes only. Heisenberg's uncertainty principle, hydrogen spectrum, particle duality nature, Schrodinger's equation, how the wave equation associated with the wave. कारण जेव्हा आपण म्हणतो की इलेक्ट्रॉन जेव्हा एखाद्या न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो, so there the electron was supposed to be rotating in the form of a wave. So when we are considering about the rotation of this electron in the form of wave, naturally it must be having an equation, and that equation itself will be explained by using the wave equation.
परंतु मग तो पार्टिकल आपण काही काळी त्याला पार्टिकल असं कन्सिडर करतो. इन सम अदर केसेस वी आर कन्सिडरिंग इट एज अ पार्टिकल ऑल्सो अँड वेव्ह ऑल्सो. सो देअरफॉर इट एक्सप्लेन्स द ड्युअल नेचर ऑफ द पार्टिकल. तर त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉन्स काय होतं, ड्युअल नेचर रिप्रेझेंट होतं. एक म्हणजे पार्टिकल म्हणून आणि दुसरा म्हणजे वेव्ह म्हणून. सो हाऊ द प्रॉपर्टीज आर चेंज व्हेन यू आर कन्सिडरिंग द सिमिलर काइंड ऑफ ऑब्जेक्ट as a particle and as a wave also, that we need to study in details. This is the classical energy conservation law. हे पण आपण details मध्ये बघूया. Interpretations. Okay, for today itself, this is sufficient to get to know about the raising of quantum mechanics, how the quantum mechanics has raised and what are its applications, how we can use it in overcoming the classical mechanics, and how we can correlate it between the statistical physics and classical physics that we must have to study over here in your third year's quantum mechanics as a part. Okay, so we have some time restrictions, so we are stopping here. On tomorrow we'll look into the other aspect of this quantum mechanics. म्हणजे पुढचा जो भाग आहे आपण तो क्वांटम मेकॅनिक्सचा उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. ओके, ऑल राईट, स्टॉप शेअर.